हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 49. दूरेण हि अवरम कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणम अन्विच्छ कृपणाः फलहेतवः. धनंजया, बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म हे फारच निकृष्ट आहे. फलहेतू बाळगणारे लोभी आहेत. यास्तव तू बुद्धियोगी हो. येथे गीतेने एक नवीन संज्ञा दिली आहे, ती म्हणजे बुद्धियोग. हा थोडा समजून घ्यायचा योग आहे. मागील श्लोकात समानता योग सांगितला. आता येथे भगवंत श्री एक निराळा योग सांगत आहेत. येथे भगवंत श्री सांगत आहेत की बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म हे फारच निकृष्ट आहे. फलहेतू बाळगणारे लोभी आहेत. येथे भगवंत श्रींनी बुद्धियोग असा एक निराळा योग सांगितला आहे. याला काही विशेष कारण आहे. आपल्याला काही मिळावे म्हणून समस्त प्राणीमात्र काम करू इच्छितात. सकाम कर्म करायला सर्व प्राणीमात्र तयार असतात. प्राणीमात्रात मनुष्य आणि मनुष्येतर प्राणी असे दोन्ही आले. यांच्यात हा समान गुण आहे. भूक लागली की अन्न मिळवण्यासाठी पशु काम करायला, कष्ट करायला, शिकार करायला, त्यासाठी जीव धोक्यात घालायला तयार असतात. जेव्हा त्यांना भूक नसते तेव्हा ते काम करू इच्छित नाहीत. ते नुसता आराम करू इच्छितात. तसेच कामवासना उद्दीपित झाल्यावर ती शमवण्यासाठी प्रतिस्पर्ध्याशी ते मारामारी, भांडण करू इच्छितात. काही हवे असल्यास त्यांची कष्ट करायची तयारी असते. मनुष्य याहून काही वेगळा नाही. त्याला असंख्य प्रकारे महावैचित्र्यपूर्ण उपभोग घेण्याची महादांडगी हौस असते. त्यासाठी पैसा हवा असतो. कारण या जगात पैशाशिवाय काहीही मिळत नाही आणि पैशाने सर्व काही मिळते. भोगलालसेमुळे मनुष्याला सतत पैसा कमी पडत असतो. या उपभोगांसाठी त्याला पैशांची सतत चणचण भासत असते. कितीही मिळाले तरी ते मिळाल्यावर न मिळाल्याची यादी त्याच्याकडे तयार असते. त्याला जे मिळाले आहे त्याच्या समाधानापेक्षा जे मिळाले नाही त्याचे दुःख त्याला फार असह्य होत असते. त्यासाठी त्याला नेहमीच पैसे मिळवण्याची इच्छा असते. त्यासाठी येन केन प्रकारे धर्म अधर्माने कसलेही कष्ट घ्यायला तो तयार असतो. मनुष्याच्या या भोगापवर्गतेच्या लोभामुळेच भगवंत श्री येथे मुद्दामहून बुद्धियोग असा एक निराळा योग सांगत आहेत. बुद्धियोग हा शब्द असल्यामुळे हा योग केवळ शिकलेल्यांसाठी आहे, हुशार लोकांसाठी आहे, अड्याळांसाठी नाही असा गैरसमज करून घेऊ नये. न शिकलेलाही बुद्धियोगाचे आचरण करत असतो, कदाचित शिकलेल्याच्या पेक्षा जास्त सामंजस्याने. बुद्धियोग याचा अर्थ आहे की आपल्या बुद्धीला पाहिजे म्हणून, बुद्धिप्रामाण्य म्हणून, सत्सत विवेक बुद्धीला स्मरून आपल्या स्वधर्माने प्राप्त असे स्वकर्म करणे. सत्सद विवेक यामध्ये काही निराळा अर्थ सामावलेला आहे. तो येथे समजून घ्यायचा आहे. म्हणजे बुद्धियोगाचा उलगडा होईल. पावसाळा जवळ आला की लगेच शेतकरी शेतात पेऱ्यासाठी वाफ्याची तयारी करू लागतो. पावसाळ्याच्या आधी तो इतर काही कामं करून आपले पोट भरत असतो. परंतु पाऊस जवळ आला की ते इतर कामं सोडून तो लगेच शेतात जातो. कारण शेत लावणे हे त्याचे प्रथम कर्तव्य आहे. हा त्याचा बुद्धियोग आहे. येथे त्याचा नाईलाज आहे. इतर कामात पैसे जास्त मिळतात म्हणून तो शेत लावणार नाही असे होणार नाही. शेत लावून किती पैसे मिळतात याचा बाजारी हिशोब करून तो शेत लावायचा निर्णय करणार नाही. शेत लावायचे म्हणून तो शेत लावेल. त्यात जे मिळेल त्यावर तो गुजराण करील. शेतातील पैसे कमी पडले तर इतर काम करील. परंतु शेतीत फायदा नाही किंवा कमी फायदा आहे म्हणून जास्त फायद्याचे काम तो शेती सोडून करणार नाही. हाडाचा शिक्षक अध्ययन करणे हा स्वधर्म म्हणून पाळतो. पगार मिळतो म्हणून वर्गात तो शिकवतो. परंतु वर्गातील हुशार मुलांना आपल्या घरी बोलावून आणखी शिकवण्याचे खास कष्ट घेतो. त्यावेळी मोबदला किती मिळणार यापेक्षा आपल्या शिक्षकी पेशाचा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल याकडे त्याचे लक्ष असते. हा त्याचा बुद्धियोग आहे. साधू संतांना कोणी म्हणाले की हे पैसे घ्या परंतु देवाचे नामस्मरण करू नका, तर अशी आपल्याला कल्पनाही करवत नाही.
कारण नामस्मरण हा साधू संतांचा बुद्धियोग आहे. प्रवचनकार थाळीत किती पैसे जमतात याचा विचार न करता प्रवचन करत असतो. जे मिळेल त्यावर आपली गुजराण करतो. प्रवचन हा त्याचा बुद्धियोग आहे. गवयाला गायची बंदी घातली तर नादब्रह्माला तो साकडे घालील की लवकरात लवकर मृत्यू येऊ दे. गाण्याशिवाय त्याला जगणे अशक्य होईल. गायला मिळाले नाही तर कदाचित त्याला वेड लागेल. गाणं हा गवयाचा बुद्धियोग आहे. यास्तव भगवंत श्री येथे सांगत आहेत की बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म हे फारच दूर आहे. बुद्धियोग हा फार श्रेष्ठ आहे. बुद्धियोग हा काही निराळा आगळा वेगळाच आहे. त्याची महती काही अलौकिक आहे. ही खुशीची फकिरी आहे. येथे गणिती हिशोब नाहीत. त्यातून असेलच तर ते सगळे बेहिशेब आहेत. तेही नकळत होत असलेले. त्यापुढे सकाम कर्म करणे फारच तुच्छ हीन प्रकारचे आहे. सकाम कर्मापासून मिळणारे फळ हे नेहमीच अपुरे वाटते आणि ते नष्टही होते. ते फार काळ टिकत नाही. बुद्धियोग चिर आहे, कारण तो आदी अनादी आत्मतत्वाशी जुळून येतो. तो आत्ममिलन घडवून आणतो. बुद्धियोग हे अंतरात्म्याप्रत जाणारे द्वार आहे. सकाम कर्म हे बाह्य भौतिक जगताप्रत नाते घट्ट करणारे द्वार आहे. तेव्हा भगवंत श्री धनंजयाला सांगत आहेत की तू तुझे कर्म त्यापासून मिळणाऱ्या फळावर, कर्माच्या परिणामांवर लक्ष ठेवून करू नको. तू तुझे बुद्धिप्रामाण्य कर्म कर. तू क्षत्रिय आहेस. युद्ध करणे हा तुझा क्षात्रधर्म आहे. समोर शत्रू लढाई करण्यासाठी उभा आहे, तेव्हा तू बुद्धिप्रामाण्य कर्म कर. क्षत्रियाचा पराक्रम गाजवणे, युद्ध करणे, अधर्माला आळा घालणे, धर्माचे रक्षण करणे, आम जनतेला जगणे सुसह्य करून देणे हा बुद्धियोग आहे. तेव्हा धनंजय बुद्धियोग साध्य कर. हरिओम.